इको बिको सगळं बंद करून टाकायचं, एकदम साधं देता येईल तेवढं द्यायचं, एकदम साधं. महाराज कसं साधा आहे तसं एकदम साधं. गाली लोटांगण वंदिनं चरण डोळ्यानं बाई नरप तुझे प्रेम. शिट्ट्याच मारते हो, तर तुम्ही डोळे वाचून बोलत तिकून, त्याच्यामुळे आम्हाला काही म्हणता येईना. गाली लोटांगण वंदिनं चरण डोळ्यानं बाई नरप तुझे प्रेम लेंगण आनंद पूजन भाई वाळेन म्हणे नामा. गाली लोटांगण वंदिनं चरण डोळ्यानं पाय नरप तुझे पांडुरंगा करू गाली लोटांगण वंदिनं चरण डोळ्यानं पाय नरप तुझे प्रेम लिंगणानंद पूजन भाई वाळेन म्हणे नामा. गाली लोटांगण वंदिनं चरण डोळ्यानं पाय नरप तुझे विठ्ठल 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 करणी ठेवी तो माता, करणी ठेवी तो माता, वर्षावी विनंती माझी पंढरीनाथा, वर्षावी विनंती माझी पंढरीनाथ. करणी ठेवी तो माता, ठेवी तो माता, वर्षावी विनंती माझे पंढरीनाथ, वर्षावी विनंती माझे पंढरीनाथ. तुकाराम तुकाराम नाम विभव राम तुकाराम नाम घेता का प्रेम, संत तुकोबा समर्थाने केला पुरुषार्थ. गाली लोटांगण गाली लोटांगण वंदनाचरण इको बिको सगळं काढून नका, ते वरला शिट्ट्या मारून राहिलो. ते स्पीकर वाले बसले सगळे बाजूला सरकत दिलं, ते जमणार नाही. ते मोठ्या समाजाला बॉक्स चालत नाही, ही लोक ऐकत नाही, त्याला भोंग शिवाय कीर्तन नाही. शेवटपर्यंत असंच होणार. विठाला 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 गाली लोटांगण वंदनं चरण डोळ्यानं पाय नरप तुझे प्रेम. गाली लोटांगण वंदनं चरण गाली लोटांगण वंदनं चरण डोळ्यानं पाय नरप तुझे प्रेम लिंगण आनंद पूजन भाई वाळेन म्हणे नामा. प्रसूत संगी किती सिंग नक्की काय करावं काय. किती सिंग दमलेच होते ते. कीर्तनाचा मूडच घालून टाकला तुम्ही अख्खा सगळा. अजून तरी चालू करा ना हे बॉक्स. एक मॉनिटर चालू करा, बाकीचे सगळे बंद करा. ते स्टेजवरची मॉनिटर चालू करा, मॉनिटर फक्त एक मॉनिटर चालू करा, सगळं बंद करा. ते अनेक मॉनिटर मुळे कीर्तनाचा खेळ झाला सगळा. एकच एवढं चालू करा बरं फक्त, ते बाकीचे बंद करून टाका सगळे साईडचे. नुसते स्टेजवर 4 बॉक्स लावले तुम्ही, ते कसं जमन? एकच लावा, बंद करू नका बाकीचं सगळं. एवढं चालू करा.
विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल बस जाऊ द्या. तसं असेल तसं तुम्हाला मूड नाही दिसत कीर्तनाला. कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला कोणाचा आहे? अभंगाच्या शेवटच्याकडून कल्पना आहे. ते आता एका जागेवर स्थिर राहू दे बरं का. आता हलू नको तू. लोक ते जगत पाहत राहते. ते आमचा मूळ ते एका जागेवर मी केल्यावर अखेरात चालली. ती एका जागेवर स्थिर करून ठेवायला. हे कुठं ठेवायचं तुला ते एका पटकन. एका जागेवर बंद कर. तिकडे तोंड कर. नाही इकडे कोण करते. आम्ही बोलत राहायचं तुम्ही फिरीत राहायचं. एका कुठं तरी स्थिर करते. इकडे कोपऱ्यात घेऊन ते स्थिर करून तिकडं. समोर नको इकडे घ्या असेल. हा बस आता राहू दे कुशाल. विठाल विठाल काली लोटांगण वंदन चढ लोळाना पाय नरोपतुचे प्रेमी आलिंगन आनंदी पूजन भावे म्हणे नामा प्रस्तुत संगी किती शीघ्र तमलेच होते त्यांना परमेश्वर परमात्मा सुने तो सत सत तो श्रुत शेत निवडलेला अभंग. कुणाचा अभंगाचा शेवटच्या कडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे. कळस वैराग्य आहे. विस्तार नाम आहे आणि शांती खांब आहे. पुरावा बहिणाबाई संत कृपा झाली. इमारत फळ आली. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी संप्रदायाची शांती नाथ बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाची निष्ठा निळोबा आहेत. निष्ठा ही निळोबा आहे. म्हणून 750 वर्षामध्ये देवदर्शनाला बिरशनाला तिकडे बंद करते. मध्ये इकडे यायचं असलं तर इकडून बसण्याचं बाजूला. ते साईलो बेराला इकडे बसले तरी चालते ना निघून गेले तरी चालतील. हा इकडे खाली येऊन बसले तरी चालतील. पण विक्षेप नको मध्ये. महाराज पाया पडू का तुमच्या? थोड्या बंद करा शिट्ट्या. आता स्वर कुठे चालू आहे? स्वर बंद. बस. काय होतं? जाणकार ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो. मजा राहत नाही त्याला. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. कळस तुकाराम बाबा आहे. विस्तार नामदेव बाबा आहे. शांती नाथ बाबा आहे. शिष्य निळोबार आहे. म्हणून एका आईनं मुलाचं नाव 700 वर्षापूर्वीच ठेवलं ज्ञानदेव. ज्ञानच देव, देवच ज्ञान. ज्ञानच देव, देवच ज्ञान. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासाहुनी गहन ज्ञान, ज्ञानाहुनी अभ्यासाहुनी गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेष. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. अजून पुरावा त्याला 10वा अध्याय. जेते देत दया आणि शांती, वस्ती आल्या एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया तिथं शांती, तिथं ज्ञान तिथं देव, तिथं देव तिथं ज्ञान, ज्ञानदेव. मग ज्ञानी होण्याचं भजन सांगतो एका मिनिटात तुम्हाला. ज्ञानी होण्याचं भजन एका मिनिटात सांगतो. ज्ञानी होण्याचं भजन ऐका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला, मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. साई बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वर आकाश आहे. तुझ्यातला अज्ञान बाजूला कर, तू ईश्वर आहे. याचं नाव ज्ञानदेव आहे. आता पुन्हा उलट फिरू. मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. परत ऐका. लोकांना तर सोनं करण्याची ताकद
फक्त परिसात आहे. मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानात आहे. फायनल आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला मुद्दा आहे ज्ञान देवे देव ज्ञान आहे. ज्ञानच देव. फायनल झालं. ज्ञानच देव देवच ज्ञान. पहिला मुद्दा. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो पटापटा. कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही. ही दाढीला हात लावून तंगडीवर कारण गुडघे फाको आपल्याकडे चालत नाही. आणि तसंच मी आला मग याची काही गॅरंटी आहे का? सगळ्यांची गॅरंटी आहे. बट नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. सगळं कमवू शकता तुम्ही. शरीर कधी धोका देईल सांगता येत नाही. गावाला गेलेला घरी आला तर आला. तो जर ऍम्ब्युलन्स मध्ये आला तर गेला. याची काय गॅरंटी काय? पोहे खाता खाता गेले काही चमच्या तोंडात तसाच. येताना आपण काय आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आयुष्यात चिंता करायचं काही कारण नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. तो ठेवील तेव्हापर्यंत राहायचं. ज्या दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. 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 अभिलक्ष्मीचा दान प्रताप. अभिलक्ष्मीचा दान दाते. हरिमुखी गाता रपाली चिंता. हरिमुखी गाता रपाली चिंता. नको खेद बदिला सुमिता दान दे. बदिला सुमिता दान दे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. बदिला सुमिता दान दे. बदिला सुमिता दान दे. असं मोकळा झालं पाहिजे. मोकळा इथं नाचलं पाहिजे. तरी तिसरं कीर्तन आहे सकाळपासून. अजून एक करायचंय. आज 4 आहे. 2-4 दिवसापासून 4 मी हलक्या हाती 90 करतो महिन्याला. मी काही सीझन मधला बोन आहे. नाही कसा महिना निघू 85-90 दगडावर आपटा ब्याव नाही. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची गरज आहे. आपल्या कीर्तनाला सुरुवात करायची. फक्त फटाफटा बोलत जायचं. आता आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचा पहिला मुद्दा आहे ज्ञान देवे देव ज्ञान आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आता फक्त बोलत जायचं. चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हात विटेवर राहतो ठरेल. आई म्हणते आजी म्हणते मी गेलो पप्पाचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तू मोकळ्या मनाने जा. तू टेन्शन घेऊ नको. तूच पप्प्याची बिस्किट खातीन. तू काय पप्प्याची चिंता करते. तुला पोसायला कोणी मोकळं नाही. तू आजही जाऊ शकते. तू कीर्तनात जरी गेली तरी काही फरक नाही. तू त्यामुळे चिंता बिंता काही करायची नाही. सगळं देव ठरेल. आपण फक्त देवाचं नामचिंतन करीत सुखानं जगायचं. आज काय चांगलं करणाराही तोच आहे. वाईट करणाराही तोच आहे. पण कर्म आपल्या हातात आहे. करील ते काय नोगी महाराज. करील ते काय नोगी महाराज. करील ते काय नोगे महाराज. करील ते काय नोगे महाराज. बारी पागे बीज शुद्धांगी. शुद्धांगी. बारी पागे बीज शुद्धांगी. शुद्धांगी. बारी पागे बीज शुद्धांगी. 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 करील ते काय नोगे महाराज. 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 ज्ञानदेव ज्ञान देवे देव ज्ञान आहे. ज्ञानच देव आहे. चिंता बिंता काही करायची नाही. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आता फक्त बोलत जायचा. बसा. जिथं जागा मिळेल तिथं बसा पटकन. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. जरा
जन्माला आलेला प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे, हे वाक्य देवाचं आहे. ममय वशे जीवलोके. सावध राहा बरं का. आता पुढच्या प्रश्नाला सुरुवात झाली. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे, हे वाक्य जर भगवंतच आहे तर मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, जीव देव का नाही? व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट? कारण इच अँड एव्हरीथिंग हॅज अ रिझन. विदाउट रिझन नो एनिथिंग इन द वर्ल्ड. जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे. मग जीव जर देव आहे तर जीव देव का नाही? त्याचं उत्तर आहे, या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. हा किंवा नाही. या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. मग माणसं दुःखी का? तर ज्ञान नाही. आणि हाय ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग भक्तीचा मुकुटमणी नामदेव राया यांच्या सगळ्यांच्या पाठांतरातला 2च कडव्याचा 7 भक्त्या सांगणारा अभंग आहे. नामदेव राया कोण? एका मिनिटात. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव कीर्तनात नाचला, नामदेव महाराज. मंदिर कीर्तनात फिरलं, नामदेव महाराज. मेलेली गाय कीर्तनात जिवंत झाली, नामदेव महाराज. आणि दगडाला हात लावला तर परीच झाला, नामदेव महाराज. आणि 14च्या 14 माणसाने संगत समाधी घेतली, नामदेव महाराज. आणि जास्त वयाचे सगळ्यात संत नामदेव महाराज. नामदेव महाराजांचं चरित्र एका मिनिटात ऐकायचं. एका मिनिटात. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. देव कीर्तनात नाचला, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत झाली, नामदेव महाराज. दगडाला हात लावला तर परीच झाला, नामदेव महाराज. कीर्तनात साक्षात पांडुरंग नाचला, ते नामदेव महाराज. मंदिर कीर्तनात फिरलं, ते नामदेव महाराज. आणि 14च्या 14 माणसांनी संगत समाधी घेतली, नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. आणि कडवे त्याला 2च आहेत, पण भक्त्या 6 आहेत. कोणत्या कोणत्या भक्त्या आहेत ऐका. 1 घालीन लोटांगण, वंदीन डोळ्यानं पाहीन, प्रेमे आनंदे भावे नामा म्हणे. काय भक्ती आहेत ऐका. आता एक एक भक्ती. घालीन लोटांगण, 2 वंदीन चरण, 3 डोळ्यानं पाहीन रूप तुझे, 4 प्रेमे आलिंगन, 5 आनंदे पुजीन, आणि 6 भावे ओवाळे. एका एका भक्तीला सुरुवात करायची. फक्त 6 वाक्य तुम्हाला सांगतो, पुढे चालतो. आता या जगात हाला हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. देव सत्य आहे, संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, आणि मृत्यू सत्य आहे. बाकी मित्र सगळ्यात लबाड, पाहुणे रावळे हरामी. हो, तुम्हाला वाटतं आम्हाला लोक लय मानित्या? लोक फक्त फायदा असला तरच मानित्या, नाही तर लोकांना काही घेणं नाही. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. पुढे जाऊन सांगू. तुपाच्या डब्यात तूप आहे तोपर्यंत त्याचा मुक्काम कपाटात आहे. एकदा तूप संपलं का त्या डब्याला तार आहे, त्याचा मुक्काम खुटीला आहे. ज्याला येईन त्याने भरायचा. तुपाच्या डब्यात तूप आहे, तुपाच्या डब्यात तूप आहे, त्यावर त्याचा मुक्काम त्या कपाटात आहे. एकदा तुमच्या अंगात ताकद आहे, खिशातला माल आहे, तोपर्यंत जनता तुमच्या मागे आहे. ज्या दिवशी अंगातली ताकद कमी झाली आणि खिशातला माल संपला, जे तुमच्या बरोबर होते ते जाग्यावर मेले, पुन्हा गाठ घ्यायला सुद्धा. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक 5 वाजता लय वाट पाहते आपली, पाजी तो म्हणून. पाजायचं बंद कर,
हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंतई काळीचे नाही कोणी, नाही कोणी, नाही कोणी, अंतई काळीचे नाही कोणी, नाही कोणी, नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंतई काळीचे नाही कोणी, अंतई काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतये काळजे नाही कोणी, अंतये काळजे नाही कोणी. फ्रेश इथं नाचलं पाहिजे हो. अवलादी डांबरेव नाचत्या पायी वाड्यावर आणरा तो भाड्याच्या घरात सुनो तुझा माझ्या बरं सुनो त्या बापाचाच नाही तर सोनाचा कसा. इथं नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी चिंता बिंता काही करायची नाही. देव सत्य, संत सत्य, ग्रंथ सत्य, जन्म सत्य, मृत्यू सत्य. आणि 3 शब्द सांगतो पटले तर हा म्हणा. नेचर इज ए नेचर, गॉड इज ए गॉड, अँड सायन्स इज ए सायन्स. हा सायन्स इज ए सायन्स, गॉड इज ए गॉड, अँड नेचर इज ए नेचर. मान्य आहे का बघा. देव तो देव, निसर्ग तो निसर्ग, देव तो देव, निसर्ग ते निसर्ग, आणि ज्ञान ते ज्ञान, आणि सायन्स इज ए सायन्स. 14 जानेवारी झाली की सूर्य म्हणजे दिवस मोठा होणारच आणि रात्र बारीक होणारच. तू तिथं डोकं लावायचं नाही. इट इज ए सायन्स. तू असं बिंडोकावानी किती दिवस जरी म्हणत राहिला का दिवस मोठा होतो, चंद्र सूर्याकडे जाय, त्याच्याशी गप्पा हाण, मग लोकांना मेसेज टाक. मूर्खपणाच्या गप्पा हाणू नको. इट इज ए सायन्स. आंब्याच्या जाती किती शोधा, आंब्याला आंबे एप्रिललाच येणार. तुम्ही किती सुधरा, अजून लोक तोंडानच जेवतात. मग लय पैशावाले तुम्ही तर खायची जागा बांधला. तू लय लखपती आहे ना. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तरी आतून कधी गोड होऊ शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती लखपती असा, भजनाशिवाय सुखी होऊ शकत नाही. पैशाला कोणी खात नाही. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा हाणतो. तुझ्याकडे किती पैसे आहे येडपटा. 105 TMCचं जायकवाडी कोर्ट पडलं होतं. तुझ्याकडे काय 15 GPला म्हणजे तू काय राष्ट्रपती झाला का. अय भंगरी, मागून की चड्डी फाटेल, फाडून टाकेन. मग ही कोण शिवीन. अरे ज्याची लंका सोन्याची होती तो मेला. तुझ्याकडे काय 2 अंगठ्या तरी पंक्तीत बोट फिरते. भातवाड मटकीवाड, भातवाड मटकीवाड, भातवाड मटकीवाड. हलकट क्वालिटीचं. एकाच्या बोटात 2 अंगठ्यान ते का बाई पुढेच गेलं. वांगे कसे दिले, भाजी कशी दिले, आलं कसं दिलं, कोथिंबीर घे. तिनं वळखलं याला कोणता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याचे. ती म्हणली वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये, वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये. JPC टाकून गेलं तर अजून आलं नाही. अरे बावळ्या, तुझ्या पायात होते, तुझ्या हातात होते, पण तिच्या पायात होते. घमेंड कमी करा, घमेंड. घमेंड कमी करा. मराल, मराल. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन.
हा केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत. नॅचरल थिंग दॅट नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. सायन्स इज ए सायन्स, गॉड इज ए गॉड अँड नेचर इज ए नेचर. हो अरे पोत्यावर झोपणारा गोधडीवर गेला, गोधडीवरचा घोंगडीवर गेला, घोंगडीवरचा गादीवर गेला, गादीवरचा दिवाणवर गेला. आता दिवाण सुद्धा लाख लाख रुपयाचे झाले. एवढे लोक झोपले. पण अजून तुम्हाला सांगतो लोक डोळे झाकूनच झोपतात. मग काय श्रीमंत माणूस डोळे वासून झोपतो का? या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. झोपायच्या गोळ्या आहेत काहींना, गोळ्या. झोप रे भाऊ झोप. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. कुत्र्या बरोबर हिंडत आहेत 5 वाजता कुत्र्या बरोबर. ते कुत्र लोकांना सांगतं याला हिंडून आणतो, हा पागल झालाय रे पागल. हा बरमोडा घालितो मला हिंडितो, मी याला हिंडून आणतो. अय देव येतो देव. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा त्याच गाडी खाली संध्याकाळी जाऊ शकतो. येड्यावानी करू नका. अय डोक्यात घ्या इंदुरीकरचं कीर्तन हे भाऊ. हे काल खरंय आज खरंय उद्या खरंय. मी मरण ना म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. हा काय म्हणत होता? एमेन बिमे कोणी खात नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? शिकलेल्या माणसाला अक्कल राहती. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे हो, उभ्याने जेवतो, त्याला मूळ व्याधी आग होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो कुत्र्या बरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, तो विश्वास नाही बायको धरतो हातात. मग सुशिक्षित कोण? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. एम.ए. कोण खातं? हे एम.ए. एम.फिल पीएचडी कोण खातं? पदव्या किती झाल्यात? एम.ए. एम.फिल पीएचडी पदव्या ऐका किती? हा पदव्या ऐका किती आहे सगळ्या. हे एम.ए. एम.फिल पीएचडी हे कोण खातं? हे एम.ए. एम.फिल पीएचडी D.Com LLB D.Ed B.Ed ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA D.Ed आणि B.Ed आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि S.Y. M.Tech आणि B.Tech आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC आणि UPSC नेट आणि शटर फार्मसी आणि सिटी डिग्री डिप्लोमा MBA आणि B.Ed हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. जे एम.एन. फिमे बायका मिळालं बायका रेंज गेली काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. जे एम.एन. फिमे या जगात पहिले सुशिक्षित संत आहेत. नेचर इज ए नेचर, गॉड इज ए गॉड अँड सायन्स इज ए सायन्स. कीर्तनातला मुद्दा संपला. कीर्तनातला दुसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपाले माई सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कल्याणचा राजा तिसाई प्रतिष्ठान कल्याण गणेशोत्सव आयोजित. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक वैभव गणपत गायकवाड, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणजन गणपत सेठ गायकवाड, वैभव गणपत गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष समस्त ग्रामस्थ पंच कमिटी गणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणजन मंडपाले माई सिटीमाले बचत गटाच्या बाया, माई लागणीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे मटक्यावाली आकड्यावाली जुगार. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत.
शाळे मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं. मला राग यायला नको. बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, बापाला धोका देणाऱ्या पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, बापाला उचलून पडणारी पोरं, प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोरं, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे मटकेवाली आकडेवाली, सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. सगळ्यात महत्वाचं कौतुक करावं ते आजच्या मंडळाचं की एवढं मोठं सुंदर नियोजन केलं. मंडळातल्या सगळ्या सभासदांचे आयोजक, अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळ्यांवर गणपती बाप्पाची कृपा हो, ईश्वरचरणी प्रार्थना. पहिलं कौतुक करावं ते गणपतीला मदत करणाऱ्यांचं. दुसरं कौतुक करावं ते मंदिराला स्फूर्ती देणाऱ्यांचं. आमदार साहेब, त्यांच्या सगळं भक्तपरिवार, त्यांचे कार्यकर्ते विरेकर्ते सगळे, नगरसेवक, महापौर, काय अगर उपमहापौर, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सगळ्या 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 राहिलेले सगळे, कोपऱ्यातले कापऱ्यातले, वट्यावरचे, खुर्चीवरचे, खालीवरचे, खालीवरचे, खाली बसलेले, चपला चोलणारे, जुन्या चपला काढून नव्या घेऊन जाणारे सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. आता हा जो गणपती बाप्पा आहे मागी, याची थोडी डिटेल माहिती पाहिजे आणि अभंगाला सुरुवात करायची आहे. अभंग एकदम सोपा आहे. खालील लोटांगण. महिला मंडळ, तुम्हाला पहिला प्रश्न. हजर एक तुम्ही नाही, मग बोलावं लागतं आपल्या कीर्तनाला. वर्षाचे महिने किती? सावध राहा बरं का. पुन्हा हा एकदा ढळमाळल्या ना ढळमाळल्या. मग महिन्याचे दिवस, आपलं वर्षाचे महिने 12. वर्षाचे महिने 12, महिन्याचे दिवस 65. करेक्ट. इंग्लिश मीडियमला आहे तू? हा. हे बा, हा मराठी मीडियमला आहे. हा मराठी मीडियम ना, चेहरा मराठी मीडियमचा आहे. हे बाई सेमीला आहे. हा हे बाई हे इंग्लिश मीडियमला आहे. सेमीलाच आहे ते, लगेच लक्ष दे. हे बाई इंग्लिश मीडियमला आहे, लगेच लक्ष. मी असं चेहऱ्यावरून भविष्य सांगणार. हे बाई इथे 2-4 दिवशी येणार आहेत, एका मिनिटात सांग. असं नजरेत जरी बसलं ना आपल्या, तर ते उगाच भांडणाचं मूळ नको, नाही तर अख्खं पंचांग सांगणार. त्या मामाला एकच पोरगी आहे ना, त्या पा काही, त्या पा काही. चला आता मुद्द्याचा विक्षेप न करू. गणपतीचा मुद्दा आहे खास, फक्त थोडा किचकट आहे. गणपती कसा तयार झाला, काय झालं, बनवूनच दाखवतो एका मिनिटात. महिला मंडळ, महिन्याचे दिवस 30. सावध राहा बरं का. आता कोणता गणपती पाहायचा आपल्याला? मागी. मागी गणपती म्हणजे माघ महिन्यातला गणपती. आता बारीक आहे का. महिन्याचे दिवस 30, तिचा अर्धा भाग 15. तिचा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग महिन्याला शुद्ध किती? शाबास, हे पटलं आपल्याला. महिने 12 आणि शुद्ध 15. अरे राजो, माझं म्हणणं ध्यानात घ्यावा. वर्षाचे महिने 12, महिन्याचे दिवस 30, तिचा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. आणि शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्यला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. आणि 12च्या 12 पौर्णिमा घड्याळ लावून एका मिनिटात ऐकायच्या. एका मिनिटात. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. सम्यक पौर्णिमा. मग अमावस्या किती? 12. 12 अमावस्यातल्या 5च अमावस्या सणाच्या आहेत. कोणत्या कोणत्या ऐका. एका अमावस्याला शनीचा जन्म आहे. एका अमावस्याला भगवंताचा जन्म आहे. एका अमावस्याला शनी महाराजाचा जन्म आहे. एका अमावस्याला बैल पूजला पाहिजे. एका अमावस्याला लक्ष्मी पूजली पाहिजे. एका अमावस्याला ग्रहमान बदलतात आणि एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. हो, गटार अमावस्या ही इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स अँड बेवडा.
दारुड्याचा सगळ्यात मोठा सण गटार आमुषा. आता पौर्णिमा झाल्या 12, आमुष्या झाल्या 12. आता यायचं गणपतीकडे आपल्याला. हा आता प्रदीपता होती 24. पहिल्या 12, दुसऱ्या 12. त्याच्या सणाच्या 2च आहेत. एक गुढीपाडवा आणि 2 बलिप्रतिपदा. द्वितीय 3 सणाच्या धर्मनाथ बीच, तुकाराम बीच. तिसरी सांगा. करेक्ट, भाऊबीज. तृतीय 24 आहेत. सणाच्या 2च आहेत आणि दोन्ही महिला मंडळ तुमचा सण आहे. सांगा पटकन. द्वितीय अक्षय तृतीया आणि एक राहिली. करेक्ट, हरतालिका आणि अक्षय तृतीया. चतुर्थ्या 24 मंगळवारी आली तर अंगारकी, नाही तर सगळे चतुर्थ्या. आता चतुर्थ्यांमध्ये 2 प्रकार आहेत. विनायकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी. एका चतुर्थीचा चंद्र पाहू नये भाद्रपद महिन्याचा. पण ह्या महिन्यातली जी काल चतुर्थी होती त्या चतुर्थीला ह्या बाबाचा जन्म आहे, गणपती बाप्पाचा. काल त्याचा जन्म होता आणि आज तुकोबारायचा जन्म आहे. कारण गणपतीचा जन्म चतुर्थीला, तुकोबारायचा जन्म पंचमीला. ऐका आता. पंचम्या 5 सांगा पटकन. मुजी तुम्ही. नागपंचमी 1, रंगपंचमी 2, ऋषी पंचमी 3, वसंत पंचमी 4, ललित पंचमी 5, एक राहिली. रंगपंचमी, नागपंचमी, ऋषी पंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी आणि पांडव पंचमी. दिवाळीच्या काळातली. षष्ट्या 3, नाथषष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी. सप्तम्या 1, रथसप्तमी. अष्टम्या 3, कृष्णाष्टमी, कालाष्टमी आणि दुर्गाष्टमी. नवम्या 3, रामनवमी, अविद्वानवमी, महानवमी. दशमी 1, रसम्या 2, माघ शुद्ध दशमी आणि दसरा. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 धनत्रयोदशी, चतुर्दशा 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी, पौर्णिमा 12, अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60-60 रुपये. आणि त्या बाबाचा जन्म आहे. तुझं सुख करता, तुझा तुकारता अवघ्या दिनांचा राजा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी तो माता. करता तुझा तुकारता अवघ्या दिनांचा राजा. मोरया रे, चरणी देवी तो माता. तुझं सुख करता, तुझा तुकारता अवघ्या दिनांचा राजा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी तो माता. तुझं सुख करता, तुझं तुकारता अवघ्या दिनांचा दाता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. वारे मोरे एक वर्षा, होतो वर्षाने एक दशा. वनात आता होतो वर्षा, या वनाने हा परमार्थ. साऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी विगाता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी तो माता. तुझं सुख करता, तुझं तुकारता अवघ्या दिनांचा दाता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी तो माता. मंगल मूर्ती, मंगल मूर्ती, मंगल मूर्ती, मंगल मूर्ती. काय डीजे लावायची गरज? आनंद लुटा जीवनात. एवढाच दिवस आहे भाऊ, उद्याची काय गॅरंटी? रिलॅक्स जगायचं, राहायचं तरी किती दिवस आहे? हसत जायचं, मोकळ्या. म्हणा माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार.
6 महिने त्याला अटॅक येत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो एकटा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती इनामदार असतात, हळूच बोलतात ती लफडेबाज असतात. मस्त जगायचं, कोण दिवस येईल कैसा, रिलॅक्स जगायचं महाराज, हसत हसत जगा, कारण सगळं देवच करणार आहे. फक्त एक वाक्य सांगतो, कोणत्याही कार्यात अपयश आलं तर सचोटीने प्रयत्न करा, यश तुमच्या मागे येईल. पण अपयश आलं म्हणून ती गोष्ट सोडू नका. एकदा कुस्तीत पडला म्हणून पहिलवानकी सोडू नको. एकदा MPSC नापास झाला म्हणून तू फॉर्म भरायचं कमी करू नको. 5 वेळा नापास होऊ दे MPSC, चाल, पण 5 झाल्यावर लाल दिवस. लाल दिवस दरवाजा उघडायला माणूस 1.5 लाख पेमेंट येडे. मग काय 2-4 वेळा नापास झाला काय फरक पडला. पोलीस भरतीला गेला 3 इंच छाती कमी पडली ना, पडू दे घरी ये असा व्यायाम कर, 9 इंच भरली पाहिजे. तू लगेच नाराज, गोवा खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली, पोलीस नाही काहीच नाही. आयुष्यामध्ये नाराज होऊ नका महाराज. तुमचं यश तुमच्याकडे येणारच आहे, फक्त त्याला काही काळ यावा लागतो. बाबाजी चैतन्य भेटल्यानंतर संसाराची राख रांगोळी झाली, पण जगद्गुरु झाले. कोणत्याही गोष्टीला काही काळ यावा लागतो आणि काही काळ तुम्ही त्याची वाटच पाहिली पाहिजे. काय मत आहे? वाट पाहिलं पाहिजे किंवा नाही. नोकरीला लागल्या लागल्या फ्लॅट हे डोक्यातून काढून टाका. त्याला काही काळ फुटपाथवर झोपावं लागेल, कंपनीचे वडापाव खावा लागतील, पैशाचा बॅलन्स करावा लागेल, मित्र ओळखावे लागतील, निर्व्यसनी राहावं लागेल, तेव्हा कुठेतरी 2 BHK होईल. त्याला काही काळ आहे. आता 80% बायकांचं काय म्हणणं माहिती का, जावाई डायरेक्ट श्रीमंत पाहिजे. श्रीमंत भेटेल पण येडा भेटेल तुला श्रीमंत, पण डोक्यात सरकेल. म्हणजे अति श्रीमंत माणसं आहे ना, यांच्या घर कवाय तपासा, एक एक पोर येडा आहेच. भाऊ नीट ऐका, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. व्यायाम करा, काय अपयश येऊ द्या, कष्ट करीत राहा, एक दिवस लक्ष्मी मिळणार. मिळणार असं म्हणायचं नाही माझ्यात नशिबात असं काय गपचिप राह. नशिबाचं म्हणजे तू झोपाच काढतो ना, आलाय का तुझ्या नशिबाला काय घेऊन बसला. 12वीला गेलाय ना तू, परीक्षा आहे पुढच्या आठवड्यात, पेपर संपले ना, एखाद्या कंपनी मॅनेजरच्या पाया पड, अप्रेंटिसशिप कर, 100-200 मिळतील, सुखानं राहशील. आणि तू जर कामात राहिलं तर 3 फायदे होतील. 1, तुला मित्र कमी होतील. 2, व्यसनाचं प्रमाण कमी होईल. 3, अनुभव वाढेल. आणि 4, तू समाधानी होशील. कामात राहा, कामात राहा, कामात. आता हे समजा मी 4 कीर्तन करायचं म्हणजे 8 तास बोलायचंय. का आला डोक्यात पप्यान पप्याची आई येईल मराय. काय 8 तास बोलायचं म्हणजे वासनात राहत नाही तर ती पप्याची आई मिली काय न उलातली काय 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 महाराज. नाही नाही नाही, पण पाया पण सांगतो इंद्रिकडचे वाक्य, कष्टात आणि नम्रतेतच लक्ष्मी आहे. नम्र वागायला शिका. थोडा भांडणाचा मुद्दा आला ना, माघार घ्यायला शिका, त्याच्यात जय आहे. नवरा बायकोचं भांडण झालं ना, होऊ द्या ना, एक 5 मिनिटं फक्त बायको पाहत राहा, बोलायचंच नाही, फक्त तिच्या पाहत राहायचं. तिचा पावर जरा कमी होऊ द्या, 10-5 मिनिटं भुकू द्या तिला, ती काय पिसळली नाही.
मग ती विठाला 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 अरे ती लाईट डोळे घालवील, तिलाही चमकते, ती लाल बिल सगळी बंद कर, सगळी बंद, ती नकोच माझ्याकडं. हाय त्या शिल्पीवाले डोळे घालवले. 2च मिनिटं लाईट गेली तिथं काही नाही, 2 मिनिटात डाव टाकला. मी म्हणलं भजन करतोय जणू. हसत जा, आणि हसणाऱ्या माणसाला अटॅक येत नाही. आणि एज्युकेटेड लोक नीट ऐका, अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. मानसिक तणाव झाला का अटॅक येतो. मग डॉक्टर, अटॅक रोग नाहीये, असतो तर डॉक्टरला नसतो ना आला, तो तर तज्ञ आहे, त्याला आला. मग पाया पडून सांगतो, अटॅक ते राहू दे ना, बंद राहू दे, दिसतोय ना मी, मग ते तिकडे जाऊ दे.
फिरव तुला कोणी. मी इतका सावळाय का 6 लाईटा लावा. मी सावळा आहे पण इतका नाही ना. राहू दे ते काय ते प्रॉब्लेम येईल. आता ऐकणाऱ्यांचा मूड खराब करू नका. ऐकणारे मूड मध्ये येत आता. गेलं बॉम्बाला सगळं. अटॅक इज नॉट अ डिसीज. मग अटॅक काय येतो तर तुम्हाला एज्युकेटेड लोक, डॉक्टर बिक्टर, शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, पुढारी बिडारी सगळ्यांना सांगतो, आहे त्या गोष्टीवर समाधान माना, अटॅक येणार नाही. अटॅक कोणला येतो? जळकाट माणसाला अटॅक येतो. जळकाट दुसऱ्यावर जळवतो. शेजारच्या दारापुढे नवी इनोव्हा पाहिली, मी आलो होती. लोक म्हणले पाहुण्याची होती ती. गाडी पाहुण्याची होती पण हे म्याला ना गेला नाही. अटॅक रोग नाहीये. आणि अटॅकला औषधही सांगतो आणि कारणही सांगतो. अटॅकचं पहिलं कारण संवाद संपला. पाया पडून सांगतो, संकट कोणतंही आलं तरी कोणापाशी तरी बोलत जा, ते दुःख हलकं करून टाका. आणि ह्या मोबाईल मुळे माणसं बोलायचे बंद झाले. ते खोकडा आलंय 2-4 हजाराचं. भरमिष्ट झाली लोक, भरमिष्ट. लघवीला गेला आणि मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही. आख्या बुटात पाणी गेलं खाली. फार ईडी लोक झाली मग. आणि ते लाईटीचं नको रे, ते तिकडे ते फिरून काय करत नाही लाईटचं. ते फिरवा तिकडे. हा बस. इकडलं काय म्हणते बघा. अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो. ऐकाल का? ऐकाल का? काल काय झालं आठवू नका. सोडून द्या. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, देऊ दे ना. पण तिनं काय तुला एकट्यालाच दिला का? असे 3 जण मेले, तू 4था येड्या. 3 भूत झाले, तू खैस होशील खैस. बाकीचे रात्री निघायचे, तू दिवसा निघतील. अटॅकचं औषध आहे का? काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आणि आज वाईट वागू नका. अटॅकच येणार. आणि भांडणाचा मुद्दा आला का माघार घ्या, अटॅक येणार नाही. हा बाप्पा कसा तयार झाला इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. पौर्णिमा झाल्या बरा. या पठ्याचा बाप आहे भगवान शंकर. याची आई आहे पार्वती महिला मंडळ. याच्या बापाची मेली बायको. म्हणजे पूर्वीलाही बायका करायची लोक, आता बायको. जे लटाकलेत तुमचा विषय मिटलाच. आता भपक्याचे दिवस गेले. 10 वर्षापूर्वीचा काळ होता. व त्यांना 2-3 धाबे, 1 पेट्रोल, 1-2 पेट्रोल पंप, 2-3 जीसीपी आहे. पार्टी श्रीमंते, पोरगी देऊन टाका. ही हवा आता गेली. आता लोक म्हणते जीसीपी आहे त्यांना बरं का, पण ते पोरग पेतय हो. मग असं करा, जीसीपीनं खड्डा घ्या आणि तो सांड गाडून टाका. काय करायचं? बायको नाही. आता जे लग्नाचे राहिलेत, वागण्याची लेव्हल बदला. आता नुसत्या नोकरीवाल्याला लोक मुलगी देत नाहीत, या भ्रमात राहू नका. आता मुलीच्या बापाचं म्हणणं आहे शेती पाहिजे, नोकरी पाहिजे. आणि अजून उलटा कार्यक्रम आहे, नोकरी बी गव्हर्नमेंट पाहिजे. तुम्ही अशी भंगार लोकांना पोरं देती नाही. आता बायको मिळणार नाही, येडेवानी करू नका. जरा क्वाटरी बिटरी कमी करा. मिशा फुटल्या नाही हलकटो. मराल बायको मिळानं 35-35चे झालेत काही.
35 15 राहिले मारायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखं भेटलं, म्हणला मुली करून टाक. त्या पुरीच्या आईनं नवरदेव पाहिला, ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पहिला मला पाहिला आलता. पुरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग नाही. हसत जा. काल काय झालं आठवू नका. या बाबाची मेली बायको. इथं होतो आपण, गणपती बाप्पाच्या बापाची. आता ते काही रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काही शोक सभा नाही, कुठं भावपूर्ण श्रद्धांजली. तो गडी नांगाट होता. भावपूर्ण श्रद्धांजली नाही, काय नाही, डिजिटल बोर्ड नाही, शोक सभा नाही, कुठं काहीच नाही, रडलाय नाही, काहीच नाही. त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कोणी? महादेवाने भजन रामाचं सुरू केल्यामुळं माणसंच मरायची बंद झाली. गडी गुतला भजनात, माणसंच वर जाईन. वर लय लफडे, वर लय लफडे. मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? वरच्यानी मीटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का? ये म्हणले वो शंकर गुतलाय भजनात, आणि जिथं भजन चालतं तिथं यमाला जाता येत नाही. न जावे तयाच्या शिवा, तिथं जाता येत नाही. मग हे म्हणले असं करू आपण, शंकराला करून देऊ बायको. आणि बायको केली का कसाय माणूस फापलो तो. स्त्री म्हणजे खेळ नाहीये भाऊ. कापड दुकान पुढे स्टॅच्यू पाहिलं तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हाते आहे. स्त्री म्हणजे खेळ नाही भाऊ. गालात असली तर माणूस जमिनी किती. घड्याळ गाण ठू ठू पेट्रोल टाकीत रे. घड्याळ गाण ठू ठू पेट्रोल टाकीत. स्त्री भाऊ ती. जे नादी लागले वढाया बिडी नाही राहिली. शंकराची मिली बायको. ये म्हणले त्याला करून देऊ बायको. ये म्हणले भाऊ शंकराला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाय कोण जाईल? जो गेला तो अजून गावात आला नाही. हे ब्रह्मदेव आणि विष्णू गेले, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना आमचा हो द्या कार्यक्रम. हे सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? कोणाचे दिवस फिरली. नवरदेव काय पायाचा गाय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहाला नदीव, फिराय नंदीव. महिला मंडळ पार्वतीनं कोणताही अवतार घेतला तर नवरा शंकरच करायचं असं ठरवून टाकलं होतं. याचं कारण माहिती आहे का? महिला मंडळ 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. 10 वर्षापूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बापानं जमवायचं आणि ज्या घरात बाप देईल त्या घरात मुलीनं नांदायचं. तो नियम आता बदलला. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं चायला गुड्डी गेली काय. आता काय नाही. आता आपल्याकडं माणसं प्रतिष्ठेच्या नावाखाली धर्माचं वाटोळं करून बसली. आपण फक्त धर्म लावून धरायचा, धर्म शब्द वापरायचा आणि आचरण भ्रष्ट वागायचं. आपल्याकडे फक्त प्रसिद्धीचाच होत आला. कशाचा? फक्त प्रसिद्धीचाच होत आला. त्यामुळं आचरणाचं वाटोळं झालं. काय मत आहे तुमचं? पेपर बातमी पडते तर आपण पाहत नाही. हे कॅमेरे
आता हे 2 तास कीर्तन येणार, पण अख्खं युट्यूबला नाही टाकणार. आपल्या तोंडातलं काही चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकणार. म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार. अशी पैसे ते कमावणार नाही, आबरू आपली घालवणार. पेपरला एक बातमी असते बघा, अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले. कुणाला? सावंत नीट उत्तर द्या. कोणाला? अल्पवयीन. कोणी? मुलाने. बरोबर आहे. ती बातमी काय माहिती त्याच्या पुढं, लग्नाचे आमिष दाखवून फसवले. कोणी? मुलाने. कोणाला फसवले? मुलीला. ती पोरगी बारीक आहे का? तिला अक्कल नाही का काही त्या टोनगीला? तिला समजत नाही का काही? तुम्ही सगळा दोष कोणाला देता? मुलाला. पोरगी 15 वर्षाची टोनगी, ती निर्लज्जासारखी सांगती त्यानं माझ्यावर बलात्कार केला, लग्नाला आमिष दाखवून मला नाही म्हणायला लागला. ईश्वरासारख्या बापांच्या मानाखाली घालत्या पोरी म्हणजे लाजा नाही वाटते का? त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यानं पैसे दिलेले खर्चायला गोड लागले, त्यानं पॉकेट मनी दिले, त्याच्या गाडीवर थोपाड बांधून हिंडली, आता भुकती. आणि याला सगळं खतपाणी पुरीच्या आईचं आहे. सगळं पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहित असतात. लबाड बोलायचं नाही. कीर्तनात कोणती बसलेली बाई आहे तुझी पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही? बोटवर कर बरं. मी सत्कार करतो, कर बरं बोटवर. जाऊ दे, आत्ताचं पाकिट देतो तुला, कर बोटवर. माहित नाही का आपले? हा विनोद नाही. हा माहित नाही का आपल्या मुलीच्या मोबाईल मध्ये? आपल्या मुलीचा मोबाईल 5,000चा आहे, 5-7 हजाराचा मोबाईल आहे, त्याच्यात 1000 रुपये बॅलन्स आहे. आपल्या मुलीच्या पर्समध्ये 500-500 रुपये सापडतात. आपली मुलगीला 1000 रुपये बॅलन्स मोबाईलमध्ये. आपली मुलगी रविवारी शाळेत जाते, तिच्या पर्समध्ये लिपस्टिकचा अख्खं सामान आहे, मेकअप पैसे येतात कुठून? रविवारी आपली पोरगी शाळेत जाते. ही ट्युशन आणि क्लास आहे कुठं? पोरगी पळून गेल्या आई म्हणती मला अंदाज आलता. पोरगी सापडेपर्यंत आईला जेलमध्ये ठेवलं पाहिजे. समजत नाही का तुम्हाला? सांगा महिला मंडळ, हा विनोद आहे का? वाईट वाटतं लोकांना. बा इंदुरीकर डायरेक्ट बोलतो, मग एक क्लिपा टाकणारे काही अर्थ लावित आहे त्याचा. मग बायाने लगेच लोकांनी लगेच म्हणायचं इंदुरीकर महिलांना लय खाली जाऊन बोलला, इंदुरीकर महिलांना लय असं बोलला. हे लोकांनी क्लिपा टाकायच्या यांची लाल करण्यासाठी. आणि मग लगेच आता आपण म्हणलं ना बा, मग लगेच त्यांनी म्हणायचं महिलांना इंदुरीकर बोलला. 100% पोरी इंदुरीकरला शिवाय देते. बा इंदुरीकर दारुड्याला, इंदुरीकर आम्हाला लय बोलतो, केसावरून बोलतो, कपड्यावरून बोलतो. आम्ही कोणाचा हात धरून जाऊ? त्याच्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं नाही काय जात, मी एका मुलीचा बाप आहे. बापावर भाषण करून आणि बापावर व्याख्यान करून कळत नाही, त्याला बापाचं हृदय लागतं. काय मत आहे तुमचं? त्याला बापाचं हृदय, बापाचं हृदय कादंबरी करून कळतं का? क्लिप टाकायची इंदुरीकरच्या नावाने कधी, मग घ्यायचे हे पाडून, म्हणजे लय शहाणपणा येतो का? आज बापानं मुलीसाठी काय केलं नाही? हे कवीला आणि कादंबरीला आणि लेखकाला भाषण करण्याला काय करतं? त्याला बापाचं हृदय लागतं. मुलींना एकच वाक्य सांगतो आजच्या गणपतीत, पाया पडतो पूर्ण, तुम्हाला ज्याच्याबरोबर पळून जायचं त्याच्याबरोबर जा. कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. कारण तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. फक्त तुमच्या पाया पडतो पोरीनो. कुणावरही प्रेम करा, माझं मत नाही. फक्त बापाची इज्जत वाचवा बस. त्याला फक्त गल्लीने वर मान काढून समाधानाने चालू द्या बस. काहीच करू नका. बरं, मुली इतक्या बिंडोक झाल्या, विद्वान पोरानो प्रेमच करीनो. MBBS MD असे पोरावर प्रेम नाही करीत पोरगी. एकदम भंगरी पोरग, त्याच्या बगलात गोशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि त्यालाच म्हणते तूच माझी जान.
भगवान शंकराला बायको करून दिल्याशिवाय पर्याय नाही, इथं आपण आलतो. आणि बायको करून द्यायची, पण शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो नाही. पण मला बायको द्यायला उठलाय कोण? नवरदेव काय अंगाला भस्म, गळ्यात साप राहिला न देव. हे म्हणले बायको पाहायची जबाबदारी आमची. कारण बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्या लागतात, लिहून घ्या. 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नागपुडीच वर वहीन, त्यानं गस तापावला लोखंडी नागपुडीत घाल. आता मी सावळा आहे, पण नाकाला फार किंमत आहे. मग बोलता बोलता माणसं म्हणते ना, त्याला माझ्या घरात यायला काय. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा. हा, आणि अजून एक गोष्ट आहे, बायको पाहताना आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, महिला मंडळ ज्याच्यात आपण जोडो घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेलो घरी गेलो घरी गेलो घरी गेलो. तुम्ही का लगेच पाय लगेच पाय सुरुवातीला म्हणलं पापाचा बाप्पा शब्दाच्या पुढे जात नाही काय म्हणलं. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ. शंकराला चढवली शेवंती. शंकराचे कपडे होते लग्नात पूर्ण अंगाला भस्म. का हे जग एक दिवस भस्म होणार आहे. कपाळाला चंद्र होता अर्ध, पण नवरदेव काय डोळे उघडीन. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. वराडच कुठे. शंकरानं दिली आरुळी, आखी भूत गोळा झाली. मग हे प्रेम भंग होईल, विहिरीत पडेल, फाशी घेल, गाडीनं उडवेल. वराडाची फुल ट्रक घुसली गावात. निम्मा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या. मग शंकरानं भूतांना सांगितलं तुम्ही मागं जा, माझं लग्न होणार नाही. भूत म्हणली आम्ही मागं जाणार नाही. शंकर म्हणले मग मी बायको करणार नाही. म्हणले का? माझ्यावर तांदूळ टाकायला एखादा जगला तर पाहिजे ना तो पण. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा? मग भूतांनी शंकराला वरदान दिलं. शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. ही भूतांची अवलाद आहे, भूतांची. म्हणून तर नाचताना काय अवलाद आहे असं करतात. भंग भंग भंग. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ. वरवाळायची आली पाळी. वरवाळी ती नवरीची आत्या. टीप घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मेली. कल्ली सुद्धा नाही ना आरडली सुद्धा नाही. लग्नाला लग्न या कुलदेव. तुषार हार जवरा या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंड मंडित करा. या श्वेत पद्मासना या ब्रह्मा शुद्ध शंकर प्रभु तिथी
शुभ मंगल सावधान पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत लग्न देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत पंढरपुरात काही वाजत गाजत पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत 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 आणि लागलं लग्न खंडेरायाच्या लग्नाला खंडेरायाच्या लग्नाला भानु नवरी नटाली नवरी नटाली भानुबाई सुपारी फुटाली नवरी नटाली भानुबाई सुपारी फुटाली नवरी नटाली कालबाई सुपारी फुटाली नवरी नटाली कालबाई सुपारी फुटाली खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण रे आणि कोण माना आणि वराडी कोण माना संगे पार्वती गे मुंड आले गणपती गजानन आले गणपती गजानन आले गणपती गजानन या साखर पुण्याची यानबाई साखर वाटली साखर पुण्याची यानबाई साखर वाटली नवरी 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 नटली बनवाई सुपारी फुटाली नवरी नटली बनवाई सुपारी फुटाली नवरी नटाली कालबाई सुपारी फुटाली नवरी नटाली कालबाई सुपारी फुटाली मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती तुम्ही म्हणा लग्न सांगितलं शंकराचं आणि खंडोबा कुठून काढला त्याचं उत्तर आहे खंडोबा शंकर आहे हं. आणि मग चालली नवरी पूर्वी असं होतं महिला म्हणलं आता मुलीचं झालं लग्न कोणाचं बोंबला पार्वतीचं कुणाशी भगवान पूर्वी लग्नामध्ये लई रडायचा कार्यक्रम चालायचा 1 तासभर आता नवरीच रडण तर वर अडकाड रडण आता नवरी सनाट निघती फुलाच्या गाडीकडं सगळे हप्ते पेड करा मी दुसरा हप्ता घेऊन येते आणि निघाली ना नवरीला नवरदेवाच्या घरी जाते ग माहेराला बाई बाई 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 जाते मी माहेराला बाई बाई जाते मी माहेराला जाते मी माहेराला बाई बाई जाते मी माहेराला माझ्या मुलाच्या घराला माझ्या मुलाच्या घराला बाई बाई जाते ग माहेराला 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 नवरी नवरीच्या घरी गेली संसार सुखी सुरू झाला माघ शुद्ध चतुर्थी आली आणि ह्या बाबाचा जन्म झाला एकदंत वक्रतुंड लंबोदर नाव आहे का बरं का गणपती बाप्पाची एकदंत वक्रतुंड लंबोदर विघ्नहर्ता सुखकर्ता दुःखहर्ता बुद्धीची देवता रिद्धी सिद्धीचा पती मोदक खाणारा पठ्ठ्या उंदरावर फिरणारा पठ्ठ्या लाल रंग आवडणारा पठ्ठ्या गणपती बाप्पा
आणि त्या गणपती बाप्पा समोर सगळ्या मंडळीने आजच्या कार्यक्रमाच्या गायकवाड साहेबांच्या आयोजनामध्ये, वैभव साहेबांच्या सगळ्या त्यांच्या नियोजनामध्ये सगळ्यांनी प्रार्थना करा, गणपती बाप्पा खाली लोटांगणा मंदिरा चरण खाली लोटांगणा मंदिरा चरण खाली लोटांगणा वंदिना चरण खाली लोटांगणा रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन रूप तुझे धानी लोटांगण वंदिन चरण धानी लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन डोळ्याने पाहिन रूप तुझे डोळ्याने पाहिन रूप तुझे डोळ्याने पाहिन रूप तुझे आणि लोटांगण वंदना आणि लोटांगण 2020च्या मागी गणपतीला कल्याणच्या राजा गणपती मंडळामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे स्टेजवरचे मान्यवर आपल्याला फक्त एकच कळकळीने सांगतो, नम्र व्हा, नम्र व्हा. दुकानदारी करायची, गिरायकाशी नीट बोला, गिरायकावर धावला तुझ्या गोळ्या तू खाय, लोकांना वेळ नाही, नम्र व्हा. आणि पाया पडून सांगतो, वादाच्या मुद्द्यापासून लांब राहा. आता गणपती मंडळांना 3 मुद्दे सांगतो. महिला मंडळ, पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. आणि पुरुष मंडळीला 3 गोष्टी सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा. मारामाऱ्या करायचे, मर्डर करायचे, खून करायचे, बॉक्साबुक्सी करायचे दिवस आता राहिले नाही. कायदा झालाय कडक. पोलीस यंत्रणा महाराष्ट्रातली नंबर 1चं काम करती 15 वर्षापासून. 80% जनता पोलिसांना जाग्यावर आणली. आता दंगली बिंगली करायचे ना, आंदोलन करायचे, खून करायचे दिवस सोडा. 10 लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला भोगसू शकता. भोगसायला काही दुपार लागत नाही, पण ते 10 लाख खर्च आहे, तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आत गेलो का ते 10 वापरितो का ते 10 लाख. हा विनोद नाही. आता दिवस संपले, कायदा कडक झालाय. 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. आता जर कधी दंगली विंगली करताना टपरी बिपरी पेटवताना असा क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गोतन पठ्यात खुटी उपटन पण खुटा निघायचा. 3 महिने जामीन नाही आता, आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाहीये. तुम्हाला आता हसू येईल. भीक मागून जगा, पण मोठेपणानं जगू नका. आता मानासाठी जगू नका, मान कर्माने मिळवा. मान आता वेगळा मिळू नका. आता मानासाठी जगू नका. समाजाची नैतिकता ढासळली. काय मत आहे तुमचं? बहिणीच्या इस्टेटीवर नजर ठेवणारे भाऊ तयार झाले. धर्म संपला. 40 बाया आहेत माझ्या समोर. आता इथं बसेल माझ्या पुढे आत्ता का यातल्या 40 बाया सख्या भावाशी आज बोलत नाहीत. आत्ता मला नाव सांगायला लावू नका, मी नावासकट सांगणार. फक्त आणि फक्त पैसा.
पाया पडतो नाथे तोडू नका. मरायच्या वेळेस फक्त 1 रुपया संघ न्यायचा आहे, एवढं ध्यान ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा. चांगली भीक मागा ना, काय फरक पडला. हे 96 कोळी खानदान शिवाजी संभाजीच्या विचाराचं रक्त आहे. ही बुटाची पॉलिश करून जगणार, हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे. बुट चाटून जगणार रक्त नाही. सांगा विनोद आहे का हा? हमाल्या करा, फुटपाथवर झोपा, हमाल्या करा, पण स्वाभिमानाने जगा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. माझा टेलपणा करू नका, लक्ष्मी येते. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. इंदुरीकरला घोडा लावा, माग पुढे लावायचा तोंडावर लावा, पण इंदुरीकर बोलतो ते खरंच आहे. काय मत आहे तुमचं? हो, जमिनीच्या मालकाला वेटर व्हायची वेळ आली. झालेत का नाही बोला. MP ची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजवून भात खाते. MP UP ची माल ट्रक जर आमच्याकडे बंद पडली तर किन्नर आणि ड्रायव्हर मिसळ पाव खात नाहीत, ते चूल पेटून भात शिजून खातात आणि दगडाची चूल करतात रस्त्याच्या कडेला आणि गाडी खाली झोपतात. आमची 70% मंडळी संध्याकाळी घरी स्वयंपाक करत नाही. चायनीज करेक्ट. भारीतलं खाऊन यायचं बाहेरून. बाहेर जेवणाला 160 रुपये लागतात. दोघं नवरा बायको गेले तर किती जातील? 300 300 320. 320चा जर किराणा आणला ना घरात, नवरा बायको मोजून 4 दिवस गुलाबजामू करून खातील. पण यांना सांगेल कोण? मग पांढरे पेशी का वाढल्या, हृदयाचे आजार का वाढले? अरे आहार राहिला नाही, व्यायाम राहिला नाही आणि भारीतले मसाले सोडून खायचंच नाही. आचार्याची यादी फक्त किराणा दुकानदारालाच वाचता येते, जशी डॉक्टरची यादी. मेडिकल वाला दुसरा किती दिवस जरी शाळेत गेला त्याला आज पैसा वाचवणं काळाची गरज आहे. ज्यांच्या ज्यांच्या बायका शिकलेल्या आहेत 10वी 12वीला, त्या बायांनी पोरांना ट्युशन लावायची गरज काय? आणि बायको शिकेला असून जर पोराला ट्युशन लावायची असेल तर शिकलेली बायको का करायची? काय मॉडेल करायचं का ते किचन मध्ये उभं करायला? काही आपलं करीत राहायचं. पूर्वी पुरुष फेट्या बांधायचे, आता यांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. मग आता काय पोरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. पूर्वी चांगले बसून लोक जेवत आता उभ्यानं जेवण आणलं आणि ते वरहड नाला एक ताटली हातात घेत भात कान फडलं. त्याला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. काय केलं? चांगले गोल गुलाबजांबू होते, कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केलाय. आता गुलाबजांबू असं नाही राहिला. काय गेलं का तुझ्या बापाचं? चांगलं होतं ना. हाल काय तुला पुरस्कार मिळाला काय एखादा हलकट? चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मुका घेऊन गेली. वैभव गणपत गायकवाड, सगळे कार्यक्रमाचे आयोजक, सगळे मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.